हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार आणि आज स्पेशल काहीतरी करायचं होतं, तर भाजीची पण तयारी करून घेतली. मी सुक्की भाजीमध्ये मी आज भेंडीची भाजी केली आणि त्याचबरोबर भोपळ्याची भाजी करणार आहे. त्यासाठीची सगळी तयारी करून ठेवली. डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी दुपारी अपलोड करणार आहे, सबस्क्राईब करून ठेवा. आता इथे मी नाश्त्यासाठी बनवते गुळपोळी. गुळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले. त्याचबरोबर आपल्या चपातीसाठी जे कणिक आपण मळतो त्याच पद्धतीची कणिक मळून घेतली आणि जसं आपण पुरणपोळी करतो की नाही त्याच पद्धतीने सारण भरून मस्तपैकी छान पोळी लाटून घ्यायची आणि तूप लावून अगदी कडक कुरकुरीत भाजायची. म्हणजे ही पोळी खूप छान लागते, टेस्टी लागते. याच्यासोबत काहीही नाही खाल्लं आणि तशीच ती पोळी खाल्ली तरी चालते, कारण उत्कर्षला ही पोळी खूप आवडते. आई त्यांच्यासाठी खूप बनवायच्या, त्यामुळे मी ही पोळी शिकून घेतली आहे. आणि आज रविवार आहे, स्पेशल दिवस आहे, त्यांना सुट्टी आहे, म्हणून मग मी विचार केला की नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्यापेक्षा हीच पोळी बनवते. तर मस्त कुरकुरीत भाजून घेतली आहे आणि हे बघा. त्याचबरोबर इकडे मी आईंसाठी केली. आईंना खूप कुरकुरीत आवडत नाही म्हणून थोडीशी भाजून घेतली आणि त्याचबरोबर सगळ्यांना